आदरणीय माजी प्राचार्य धनराजजी जयमंगल धनराज सरांना या ठिकाणी पाचारण करतो. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चार सर्वोत्तम मानवी मूल्यांची जगाला ओळख करून देणारे, सर्वप्रथम ओळख करून देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध या चार मूल्यांवर आधारित जगातील सगळ्यात मोठं साम्राज्य निर्माण करणारे, स्थापन करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक. सम्राट अशोकांच्या नंतर 2000 वर्षांनी तेच समतेचं, बंधुतेचं, न्यायाचं स्वराज्य या महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण करणारे छत्रपती शिवराय, आधुनिक भारतात सामाजिक परिवर्तन चळवळीची पायाभरणी करणारे क्रांतिपुरुष, ज्यांच्या द्विशतकी जयंतीचं हे वर्ष आहे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते महात्मा ज्योतिबा फुले, या दोघांच्या मध्ये, या दोन्ही महापुरुषांच्या मध्ये सामाजिक परिवर्तन चळवळीच्या अनुषंगाने ब्रिजिंगचं काम केलं, त्यांनी ती जोडणीचं काम केलं. त्या कालखंडामध्ये सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्यांना आपण सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ओळखतो असे छत्रपती शाहू महाराज या भारत देशाला देश म्हणून स्थापन करण्यामध्ये भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशाला चेहरा देणारे, या देशाचे भाग्य विधाते, पितामह, आधुनिक भारताचे जनक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आजच्या या आंबेडकरवादी लोकमंच महाराष्ट्र द्वारा आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा आणि त्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि लोकमंचचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुरेशदादा गायकवाड, ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे आणि मी देखील मुंबईवरून आलोय, कारण टीव्हीवर किती बघायचं एका माणसाला, नुसतं भेटायला जाण्याचा सोडायचा का. एका क्षणात सुरेशदादांनी परिचय करून देताना सांगितलं की त्यांनी फोन केला मला, दिवाकर साहेबांनी, शेजूळ साहेबांनी फोन केला, शेजवळकर साहेबांनी, आणि अर्ध्या तासाने माझं तिकीट आलं. म्हणजे मी होकार द्यायला किती वेळ लावला असेल तुम्हाला सांगण्याची गरज. असे ज्येष्ठ पत्रकार नवी दिल्लीवरून आलेले अशोक वानखेडे साहेब, ज्यांच्यामुळे मला या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली, आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्याचा हा क्षण पाहता आला. ते आमचे ते खरं माझ्या वडिलांचे समकालीन आहेत, माझ्या वडिलांचे मित्र आहेत, पण ते मला लहान भावासारखा जीव लावणारे आमचे दिवाकर दादा शेजवळकर, या मंचावर उपस्थित असणारे आंबेडकरवादी लोकमंचचे आपण सर्व पदाधिकारी, मंचाच्या पुढे उपस्थित सगळे पितृतुल्य वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता आणि भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सुरुवातच केली की मी देखील वानखेडे सर तुमचं ऐकण्यासाठी आलेलो, त्यामुळं मी फार जास्त तुमच्या श्रोत्यांच्या आणि आपल्यामध्ये जास्त वेळ थांबणार नाही. परंतु जो विषय आहे, दोन ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रातले, एक आणि एक राष्ट्रीय पातळीवर काम करणारे मंचावर, आणि मी कायद्याचा विद्यार्थी या नात्यानं, तर थोडस त्या अंगाने मी या धर्मनिरपेक्षता आणि एकंदरीत या विषयाच्या अनुषंगाने मांडेल. हे करत असताना काही गोष्टी, कारण विषय थोडासा वर्तमान राजकीय परिस्थितीत धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य, धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य एवढा जर असतं तर मला मर्यादित राहता आलं असतं. वर्तमान राजकीय परिस्थितीत म्हटल्यामुळं
मग आता काही माझाही नाईलाज विषयाला न्याय देताना आणि विषयाची मांडणी करताना काही राजकीय अभिनिवेश जर व्यक्त झाले तर ती अपरिहार्यता म्हणून आपण सगळ्यांनी स्वीकारायचं, कुठलेही लेबल न लावता स्वीकारायचं. पण त्याला नाईलाज आहे. आणि जरी वर्तमान राजकीय परिस्थिती असली तरी 75 वर्ष संविधानाचे पूर्ण झाले. 42व्या घटना दुरुस्तीनंतर हा शब्द प्रिएम्बल मध्ये आलाय आणि 42 ते आता 2026 सॉरी 1976 ते 2026 या 50 वर्षातला कालखंड आणि त्यातली राजकीय परिस्थिती, त्यातून नाईलाजाने देशाच्या निर्माण झालेली आजची राजकीय परिस्थिती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग धर्मनिरपेक्षतेसारखं एक अत्यंतिक महत्वाचं डॉक्ट्रिन या देशाच्या संविधानामध्ये जे आहे त्याच्यावर बोलणं, तर त्यामुळं जे काय येईल ते क्रमप्राप्त आहे असं. कारण मला दादांनी तुमचं मला खूप आवडलं सुरेश दादा. तुम्ही सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये म्हणजे वक्ताही पानसट नको श्रोतेही पानसट नको असं काहीतरी ते बोलले. मोठ्या माणसाच्या हातून बरोबर का आपल्या कुटुंबातले ज्येष्ठाच्या हातूनच इतकी मोकळी भेटल्यावर मग मी तरी पानसटपणा करेक्ट. मी दुपारी बोलताना त्यांना बोललो दादा मी काही सुपारीबाज वक्ता नाही. दुपारी बोलताना आमची चर्चा जेव्हा झाली मी फार मोजक्या म्हणजे मला तुम्ही ओळखत आहे ना नांदेडची मंडळी मला माहिती काही लोक सोडून जे संपर्कात आहेत म्हणजे वक्ता म्हणून तुम्हाला परिचित नाहीये मी, कारण मी एका चळवळीचा घटक आहे. काहीतरी निर्माण करायचं, काहीतरी ध्येय घेऊन आपण बोलतो, लोकांसोबत भाषण करतो, चर्चा करतो, डायलॉग करतो, त्याला ध्येय असावं काही. आणि त्यामुळं फार असं सगळ्यांना खुश करणारं भाषण काय मला येणार नाही. मला विश्वास आहे की आयोजकांनी इतक्या उघडपणे सगळं सांगितल्यावर मी कोणासमोर बोलतो याचा पूर्ण मला अंदाज आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला माझं भाषण किंवा माझं मनोगत व्यक्त केलेलं तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. कन्सेशन मागायची नाही कोणाला, कन्सेशन द्यायची नाही, जे आहे ते सरळ. धर्मनिरपेक्ष हा शब्द खरा म्हणजे धर्म या शब्दासोबत जोडलेला आहे. आता धर्म कशाला म्हणतो आपण, धर्म कशाला म्हणू, स्वभावालाही धर्म म्हणतो आपण. अग्नीचा जाळणे, गरम करणे हा अग्नीचा धर्म आहे. कर्तव्य पार पाडण्याच्या भावनेला देखील धर्म म्हणतो. जसं तुम्ही राजधर्माचं उदाहरण दिलं, तो कर्तव्य पूर्तीच्या दृष्टीने. तिसरं धर्माचा संदर्भ येतो तो पंथ किंवा संप्रदाय किंवा या अर्थाने येणारा शब्द. आणि त्या पंथ, संप्रदाय, धर्म, धार्मिक आणि आध्यात्मिक बाबीने येणाऱ्या अर्थासोबत जोडून येते त्याची साधना पद्धत. आता धर्मनिरपेक्षता संविधानिक शब्द म्हणून जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा त्या पहिल्या दोन स्वभाव किंवा कर्तव्य याच्याशी संबंधित नाही, तर दुसऱ्या दोनशी संबंधित आहे. एवढं सरळ आहे. ही धर्मनिरपेक्षतेची संकल्पना जी सेक्युलर या नावाने भारताच्या संविधानामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने आली, ती मूळ संविधान जेव्हा बनले तेव्हा काही प्रिएम्बल मध्ये नव्हती, हेही आपल्याला माहिती. 42वी घटना दुरुस्ती जेव्हा झाली 1976 मध्ये, त्याच्या आधी देशाच्या संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये 81 शब्द होते, 81. आणि या घटना दुरुस्तीनंतर प्रिएम्बल मध्ये 85 शब्द. हे देखील आपल्याला माहिती. सोशलिस्ट आणि सेक्युलर. आता ही सेक्युलर ही कन्सेप्ट जी आहे ती काही मुळात भारतीय संकल्पना आहे, पाश्चात्य संकल्पना आहे, हे देखील आपल्याला माहिती. पण ही संकल्पना जेव्हा पाश्चात्य संकल्पना असं आपण मानतो, ती प्रिएम्बल मध्ये आली. आकाश राठोड नावाचे एक लेखक आहेत, आकाश राठोड, त्यांनी डॉक्टर आंबेडकर प्रिएम्बल नावाचं एक पुस्तक लिहिलं. आपण जाणकार मंडळी काही लोकांनी वाचलं असेल. डॉक्टर आंबेडकर प्रिएम्बल, भारताची राज्यघटनेची जी प्रिएम्बल आहे ती 5वी प्रिएम्बल आहे जी स्वीकारलेली आहे. त्याच्या आधी 4 प्रिएम्बल झाल्या. नेहरूंचं ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन असेल, BN राव यांचं
एक प्रियांबल होती, आणखी एका सदस्याने दिलेली 2 जणांनी, आणि नंतर डॉक्टर आंबेडकरांची ही प्रियांबल. त्यामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द नव्हता. याचा अर्थ 1950 ते 1976 या काळात भारत देश धर्मनिरपेक्ष नव्हता का? प्रश्न इथून सुरू होतील. म्हणजे आजचे जे चटके लागतायत आपल्याला, आपण देश म्हणून जे भोगतोय आज, त्याची सुरुवात 1950 पासून आहे ना. आणि देशाला ज्या ज्या गोष्टींचा आज त्रास होतोय त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षतेसारख्या तत्वाला पाहून देखील या देशातली लोक धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत देखील भारताचा धर्मनिरपेक्ष चेहरा ही संकल्पना किंवा तो चेहरा देखील त्याच्यावर ओरखडे पडतायत अशी भीती निर्माण झालेली. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या माणसांना या विषयावर बोलण्यासाठी जे आपण बाध्य होतो त्याचं कारण असं आहे. त्यामुळे वर्तमानातल्या परिस्थितीबद्दल फार जास्त तुम्हाला सगळंच काय उलगडून सांगण्याची गरज नाही. आपण सगळी डोळस मंडळी आहोत आणि वारंवार आपल्या समोर येणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्यातून आपण याचं आकलन करू शकतो. देशाला धर्मनिरपेक्ष देश म्हणताना आम्ही आमच्या देशाला धर्मनिरपेक्ष जर म्हणत असू, त्याच्या बघा देशाच्या धर्माच्या आधारावर जर विचार करायचा असेल तर 4 प्रकारचे राज्य आहेत. राज्य म्हणजे देश, पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भाने स्टेट म्हणजे भारत, स्टेट ऑफ इंडिया. तर एक धर्मतंत्र स्वीकारणारं राज्य असतं, देश असतो. धर्माच्या प्रभावात जगणारं एक राष्ट्र असतं, राज्य असतं, देश असतो. एक धर्मनिरपेक्ष असतो आणि एक धर्मविरोधी असतो. आता या 4ही गोष्टी बघा, एकदम धर्मतंत्र म्हणजे 100% धर्माच्याच नावाने तो राज्य, त्याचं जो धर्माचा प्रमुख असेल तोच राज्याचा प्रमुख. उदाहरण द्यायचं झालं तर व्हॅटिकन सिटी नावाचा एक छोटासा देश आहे जगामध्ये, ते धर्म प्रभावित राष्ट्र. धार्मिक तत्वांच्या आधाराने धर्माचा प्रमुख वेगळा असेल, राज्याचा प्रमुख वेगळा असेल, परंतु राज्याचा कारभार धर्माच्या तत्वानुसार चालेल. ज्यामध्ये बहुतांशी इस्लामिक राष्ट्र किंवा ख्रिश्चन राष्ट्र जे आहेत ते देशात जगातले ते येतात. तिसऱ्याला धर्मनिरपेक्ष राष्ट्र, ज्याच्यावर आपल्याला आज बोलायचं. आणि चौथं धर्मविरोधी राष्ट्र, म्हणजे अजिबात धर्माचा कुठल्याही राजकारणामध्ये, राजकारभारामध्ये लवलेश नसेल असं राज्य. आता या गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून भारत देश जर आहे असं आम्ही म्हणतो, तर त्या धर्मनिरपेक्षतेच्या विशेषता काय, कोणत्या विशेषता? आणि त्यामध्ये पहिली धर्मनिरपेक्ष राज्याची पहिली विशेषता असते की त्या राज्याचा कुठलाही राजकीय धर्म नसेल. एक, राज्य आणि धर्माचे कार्यक्षेत्र वेगळे वेगळे असतील. प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य असेल आणि धार्मिक भेदभाव हा तिथे नसणार. सर्वांना कायद्याचं राज्य आपण जेव्हा म्हणतो, जसं भारतीय संविधानाच्या अनुषंगाने आपल्याला इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान आहेत असं मानतो, त्या पद्धतीची व्यवस्था. हे 4 पॅरामीटर जर लावले तर भारतीय संविधानामध्ये दिलेल्या त्या धर्मनिरपेक्ष शब्दाच्या अनुषंगाने भारत देश धर्मनिरपेक्ष आहे की नाही आपण अंदाज लावू शकतो. आता त्यातही धर्मनिरपेक्षता ही 2 प्रकारची आहे, मी तुम्हाला सांगतो. नकारात्मक धर्मनिरपेक्षताही असते. निरपेक्ष म्हणजे बिलकुल रिलेशन नाही त्याचं काही असतं, तर असेच धर्मनिरपेक्षता ही नकारात्मकही असते की धर्माचा आणि राज्याचा बिलकुल काही घेणं देणं नाही, सगळ्या गोष्टी वेगळ्या, ऑल टुगेदर. काही धर्माला महत्व नाही त्या राज्याच्या संचलनामध्ये अशी व्यवस्था. आणि एक सकारात्मक धर्मनिरपेक्षता असते ज्यामध्ये राज्याचा धर्म नसेल परंतु देशातील त्या नागरिकांना, म्हणजे लवचिकता, थोडी धार्मिक बाबतीत लवचिकता. राज्य आपल्याला स्वतःला डिक्लेअर करणार नाही मी काय धर्माचं राज्य आहोत म्हणून, मात्र त्या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य, आपल्या धर्माची उपासना करण्याचे जे काय अधिकार असतील ते असतील, लिबर्टी असेल. आणि या सगळ्या गोष्टींना धर्मनिरपेक्षतेच्या जर आम्ही समजू, थोडंसं समजून घेऊ, मग पुढे जाण्याचा, त्या विषयावर चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करू, तर कदाचित थोडंसं जास्त संयुक्तिक होईल. ही धर्मनिरपेक्षता
धर्मनिरपेक्षता ही संकल्पना केवळ धर्माशी निगडीत आहे का? तर नाही. तिला सामाजिक पैलू आहेत, तिला शैक्षणिक पैलू आहेत, तिला राजकीय पैलू आहेत, तिला सांस्कृतिक पैलू आहेत, तिला आर्थिक पैलू आहेत. भारत देशातील वेगवेगळ्या धर्माच्या लोकांकडे तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला त्यांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या परिस्थितीमध्ये रिलेशन असल्याचं जाणवतं. आणि त्यामुळे तिला असं आयसोलेशन मध्ये अभ्यास करून म्हणा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करणं हा थोडासा फ्युटाईल एक्सरसाइज होईल. ही एक सर्व मानवी जीवनाच्या सर्व पैलूंवर परिणाम करणारी संकल्पना आहे. आणि देश म्हणून आम्ही संविधानाच्या माध्यमातून ती स्वीकारलेली अगदी 1976 ची 42वी घटना दुरुस्ती होण्याच्या आधीपासून भारताच्या संविधानामध्ये भारत स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नसेल तरी धर्मनिरपेक्षतेसाठी सांगणाऱ्या ज्या 4 विशेषता आहेत त्या 4ही विशेषता भारताच्या संविधानामध्ये 1950-26 जानेवारी पासून अंतर्भूत होत्या. यामध्ये कुणालाही काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आजकाल काही लोकांना स्वप्न पडायला लागले. गेल्या भारतातल्या सत्तेत असलेल्या काही लोकांना भारतीय जनता पार्टीचं थोडं स्पष्टच बोलतो, आता जाऊ दे, हे संविधान आम्ही बदलवून टाकू बोलतो. त्या नव्या पार्लमेंटचं उद्घाटन केलं तेव्हा सगळ्या खासदारांना संविधानाची प्रत दिली, त्याच्यातून धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी शब्द वगळून दिले होते. बातमी झाली त्याची मोठा त्याच्यावर आक्रोश झाला देशभरामध्ये. आणि मग त्याची सारवासारव करून कदाचित आमच्याकडून जुनी ओरिजिनल प्रिंट, कारण तेव्हा नव्हती ना 76च्या आधी, कोणाकोणाचं कुठं दुखणं असेल माहित नाही. ते आहे ते एक दुखणं आहे आणि 76 मध्ये ज्यांनी आणलं ते एक दुसरं दुखणं आहे अवघड जागेच. 2024च्या इलेक्शन लोकसभेचे झाले देशामध्ये तेव्हा एक मोठा प्रचार करण्यात आला. दक्षिणेतले भारतीय जनता पार्टीचे नेते बोलले की आम्हाला 400 खासदार जर निवडून आले तर आम्ही देशाचं राज्य घटना बदलून टाकू. त्याला इको करणारे अनेक तसे आवाज आले. विवेक देब्रॉय नावाच्या पत्रकाराने 15 ऑगस्ट 2024 रोजी मोठे आर्टिकल लिहून, ते कोण शोध घ्या तुम्ही पण, टाइम टू रीथिंक अबाउट द कॉन्स्टिट्यूशन. प्रयत्न आहेत, इच्छा स्पष्ट आहे. त्यामुळे संविधान ज्यांना वाचवायचंय, संविधान ज्यांना या देशात हवंय त्या लोकांसाठी, त्याच्यापासून संविधानाला कोणापासून धोका आहे सांगण्याची गरज. पण नुसतं त्यांच्याकडे बघून आता चालणार नाही. जेव्हा आम्ही धर्मनिरपेक्षतेच्या बद्दल बोलायला जातो, कारण ती नुसती संविधानामध्ये आहे, संविधानिक आज्ञा आहे, कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट आहे, इतकं सोपं नाहीये. ती आमच्या सामाजिक जीवनाची एक अत्यंत मोठी ड्रायव्हिंग फोर्स आहे. तो एक मोठा सांस्कृतिक आधार आहे या भारतातल्या. कारण आपल्याला माहिती आहे, प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी शाळेत असताना म्हटलेली आहे, भारत माझा देश आहे, विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, वगैरे वगैरे वगैरे. त्या विविधतेने नटलेल्या परंपरेच्या या देशामध्ये त्या विविधतेचा जोपर्यंत सन्मान होत राहील तोपर्यंत हा देश शांततेनं एकमेकांच्या विकासाला पूरक असणारी समाज व्यवस्था म्हणून अस्तित्वात राहील. अन्यथा घटनाकारांनी 1950 26 जानेवारीला जो देश तुमच्या माझ्यासाठी स्वाधीन करून गेले, 400 जर सोडून द्या, 500 जरी आले तरी बदलू शकत नाहीत, हा तितकंच खरं आहे. पण मग बदलू शकत नाही तर तिची अंमलबजावणी न करून तिला कुचकामी करण्याचं जे कारस्थान आहे त्याचं काय करणार आपण? राज्यघटना हे पुस्तक आहे, डॉक्युमेंट आहे. जशी ही पत्रिका आहे कार्यक्रमाची, कोण वक्ते आहेत, कोण सत्कार करेल, कोण कुठं बसेल, हे सगळं ठरणार. तसं हा देश कसा चालायचा तो डॉक्युमेंट आहे. त्याला लागू करायला तर दिल्लीत बसावं लागेल.
त्याला लागू करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत बसावं लागेल. आंबेडकरी समाज म्हणून, फुले शाहू आंबेडकरी विचार म्हणून आज ना आम्ही दिल्लीच्या ठिकाणी आहोत ना महाराष्ट्राच्या ठिकाणी आहोत. जिसकी लाठी उसकी भैंस. आपण आपलं सुरेशदादांनी आवाज दिला की एकत्र यायचं, बसायचं. दिल का दर्द आपके भी दिल में वही है, मेरे भी दिल में वही है. एक दूसरे का दर्द एक दूसरे को बताते रहे. संविधान बदलू जे शकत नाही ते संविधानाला नॉन इम्प्लिमेंटेशन करून कुचकामी तर करत आहे. आणि कुचकामी करून मग काही जरी झालं तर संविधानावर ढकलून द्यायचं, सगळं ढकलून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. परिस्थिती इतकी वाईट आहे देशातली की त्या जंतर मंतरवर कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक जाळण्यापर्यंत यांची मजाल गेलेली अशी अवस्था देशात झालेली. जो या देशाचा 550 तुकड्यांना, छोट्या छोट्या संस्थानाच्या तुकड्यांना जे एकमेकाचं तोंड पाहायला तयार नव्हते. आपल्या बाजूचंच उदाहरण हैदराबादचं. मिलिटरी घालून बाहेर काढायला लागलं तेव्हा तो भारतात आला, हैदराबादचा निजाम. अशा 550 संस्थानिकांचा तुकड्यांचा हा भूखंड, त्याला भारत नावाचा एक सुंदर देश या रूपानं चेहरा देणारं हे संविधान देशाचं जाळतात. या देशातली लोक कोणत्या वृत्तीचे, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विचारधारेचे लोक आहेत, मानसिकतेचे लोक आहेत ते सांगण्याची गरज नाही. आणि त्यांचे समर्थक सत्तेत बसलेले. मग अशा वेळेस नुसत्या धर्मनिरपेक्षतेच्या या इतक्या सुंदर डॉक्ट्रिनला, तत्वाला, जो या देशातल्या सर्व धर्मपंथाच्या लोकांना एकत्रित बांधून राष्ट्र म्हणून एकत्रित चालण्याची हमी देतो, त्या धर्मनिरपेक्षतेलाच नव्हे तर देशाच्या संविधानाला देखील खतरा निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये थोडं ठणका होऊन मोकळेपणाने सुस्पष्ट ठसठसीत मांडण्याची गरज आहे, बोलण्याची गरज आहे. त्यामुळे असे जे काही प्रोग्राम होत आहेत त्या कार्यक्रमांचं हे वैशिष्ट्य आहे दादा की आजच्या कालखंडामध्ये जिथं आवाज काढायला लोक घाबरत आहेत त्या परिस्थितीमध्ये ज्यांना आवाज काढण्याची धमक आहे ते लोक येतीलही, बोलणारे येतील आणि ऐकणारे ऐकण्यासाठी येतील. जर तुमच्या माझ्या प्रयत्नातून काही निष्पन्न झालं तर हे प्रयत्न यशस्वी होण्याचं आधार बनतील. कोणी काय अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं देशामध्ये. परंतु या धर्मनिरपेक्षतेवर मांडताना, बोलताना, त्याच्यावर विचार करताना आम्हाला काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनं तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द देशाच्या राज्यघटनेच्या प्रिअम्बल मध्ये आलाय, सत्य आहे. आज एक नरेटिव्ह देशामध्ये आहे. वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही या धर्मनिरपेक्षतेचा विचार करतोय तेव्हा कोण कोण राजकीय प्लेयर आहेत बाबा देशभरात? नॅशनल लेवलवरचे राजकीय प्लेयर्स कोणकोणते आहेत पक्ष म्हणून? एक सत्ताधारी भारतीय जनता पार्टी लेड त्यांचे मित्र, अपोजिशन मध्ये बसलेली काँग्रेस पार्टी, दुसऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी, तिसऱ्या नंबरची नॅशनल पार्टी, बहुजन समाज पार्टी, एक आम आदमी पार्टी. मी नॅशनल पार्टीच्या बद्दल बोलतो. आणि अजून 6 नॅशनल पार्टीज. दुसरी गोष्ट आणखी महत्वाची आहे की धर्मनिरपेक्षता, सेक्युलर पार्टी आहोत अशी आयडेंटिटी प्रोजेक्ट करून राजकारण करणारे काही पक्ष, ज्यामध्ये प्रामुख्यानं MIM सारखे पक्ष, उत्तर भारतातला तो समाजवादी पक्ष आणि इतर आणखी काही पक्ष की जे स्वतःला सेक्युलर, त्यांचे थोडं राजकीय वलय बऱ्यापैकी देशभरामध्ये असे पक्ष. आता या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेस पण येते, भारतीय जनता पार्टीचं तर सोडून येते, त्याच्यावर बोललोच मी. पण यांचंही कारण आता
देशातल्या या भारतीय जनता पार्टीला हलवण्यासाठी हटवण्यासाठी जो काही मोठा प्रयत्न झाला तो नॅशनल कॅनव्हासवर काँग्रेसनं लीड करण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेसचं चरित्र एक सेक्युलर पार्टी म्हणून तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, देशातल्या लोकांना काँग्रेस आपल्या स्वतःला एक धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून प्रोजेक्ट करते. ते चरित्र आहे काँग्रेस. पण धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला गळा घोटणारे सत्ताधारी आणि आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत यांचे विरोधी आहोत असा दावा करणाऱ्या काँग्रेसला त्या विरोधात काँग्रेसची पावलं तितकी सक्षमपणे मजबूतपणे धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने पडतायत का? नाही पडत. राष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही नरेटिव्ह पसरलेले आहेत, धर्मनिरपेक्षता म्हणजे मुस्लिमांचं लांगूल चालन करणे असा एक नरेटिव्ह पसरवलेला, अल्पसंख्याकांचे लाड करणे धर्मनिरपेक्षता, तसं करण्यामध्ये काँग्रेस पार्टी सगळ्यात नंबर 1 वर आहे हा एक नरेटिव्ह. आणि काँग्रेस पार्टीच्या ज्या काही कार्यशैली आहे त्यामध्ये ते सातत्यानं दिसत राहिलेलं आहे. त्यामुळे त्याला स्युडो सेक्युलरिझम, आभासी म्हणूया का स्युडोला, आभासी धर्मनिरपेक्षता आहे असा आरोप या राईट विंगर्स कडून केला जातो. दुसरीकडे काँग्रेस धर्मनिरपेक्ष असल्याचं आटोकाट प्रयत्न करताना जे रिलिजन सेंट्रिक राजकारण भारतीय जनता पार्टी सारखे पक्ष देशामध्ये निर्माण करू पाहत आहेत, किंबहुना ते त्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहेत, त्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या डावपेचांना धर्मनिरपेक्ष म्हणणारी काँग्रेस कळत न कळत बळी पडत राहते. गुजरातचं जेव्हा इलेक्शन झालं मागे, तेव्हा राहुल गांधींना सोमनाथच्या मंदिरात जाऊन एंट्री करावी लागली आणि स्टेटमेंट द्यावं लागलं. काँग्रेसच्या प्रवक्त्यांना स्टेटमेंट द्यावं लागलं की राहुल गांधी नुसते ब्राह्मण नाहीत, तर नुसते हिंदू नाहीत, तर ते ब्राह्मण आहेत, हिंदू ब्राह्मण. पण जेव्हा धर्मनिरपेक्षतेचा रक्षक म्हणून आम्ही तुमच्या खांद्यावर मान टाकायला जातो, तेव्हा ही जी हरागिरी आहे ना, ती खऱ्या अर्थाने चॅलेंज आहे आमच्यासाठी. कारण हे एवढे मजबूत बनलेले आहेत, प्रचंड संघटित आहेत, 100 वर्षापासून ते माहितच आहे, प्रचंड शक्तिशाली झालेत मागच्या 10 वर्षामध्ये सर्वार्थाने. अशोक भाऊंच्या सारखे 2-4 एखाद दुसरे पत्रकार सोडले तर मीडियाची काय बँड वाजवलेली आहे तुम्हाला मला काही सांगण्याची गरज. काय खाल्लं काल त्याची न्यूज झाली, नॅशनल न्यूज. तो पदार्थाचं नाव माहित नाही, मी तर ते नावही विसरलो, पण काल परवा चॅनलवर खूप चाललं, साहेबांनी काहीतरी खाल्लं, झालमुडी की झालमुडा, हा काय माहित आपल्याला, काय बरे माहिती आहेत तुम्हाला मला. बर, बंगाली भेळ आहे म्हणतात. सगळ्यात जास्त शोधला गेला तो शब्द म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या लोकांचा सोडा, पण जी यंग जनरेशन, देशाची जी सगळ्यात मोठी पॉप्युलेशन आहे, ती इंटरनेट सर्च करताना काय करेल हे देखील ट्रेंडिंग हॅशटॅग कोण ठरवतं, हे आपण फार मोठे चॅलेंजेस पैकी हे सगळे चॅलेंजेस आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये मग एखाद्या अल्पसंख्याक समाजाचं लांबूल चालन करणे धर्मनिरपेक्षता आहे की बहुसंख्याकांच्या सोबत अल्पसंख्याकांना सुरक्षिततेची भावना निर्माण करून राज्यकारभार करणे ही धर्मनिरपेक्षता आहे की आणखी काय आहे? याला असंख्य पैलू आहेत, कंगोरे आहेत, सगळ्या गोष्टी. आपण धर्मनिरपेक्षतेवर आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये करताना काही गोष्टी प्रामुख्यानं थोड्या मी आधी बोललो की खुल्या मनाने स्वीकारण्याची गरज आहे. अनेक कायदे मुस्लिमांना दडपशाही मुस्लिमांची करण्यासाठी म्हणा किंवा मुस्लिमांचं दमन करण्यासाठी देशामध्ये वेळोवेळी निर्माण केले गेले, तुम्हाला माहिती. टाळासारखे कायदे असतील, पोटासारखे कायदे असतील. आता तो सीएचा आलं मध्ये, याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते कळायला काही वेगळं सांगण्याची गरज पडत नाही तुम्हाला.
परंतु पोटा कायद्यासारखा कायदा टाळाच्या नंतर जो आला होता तो गैर मुस्लिमांवर लागू करण्याचा एखादं उदाहरण माहिती देशात आहे एखादं उदाहरण की एखाद्या नॉन मुस्लिमवर पोटा लागला बाबा देशामध्ये पोटा कायदा आहे माहिती आपल्या कोणाला नाही माहिती. 2003 मध्ये मायावतींनी उत्तर प्रदेशातल्या सगळ्यात मोठ्या बाहुबली नेता असणाऱ्या राजा भैयाला पोटाच्या अंदर अरेस्ट केलं, त्याच्यावर पोटा अप्लाय केला आणि एक संदेश दिला की आम्ही जरी कॉन्स्टिट्यूशनचे संविधानाचे पाईक आहोत असं म्हणतो पण आम्ही राबवण्याची देखील क्षमता ठेवतो. हे उदाहरण आम्हाला देशातल्या लोकांना समजून सांगावे लागतील, समजून घ्यावे लागतील. त्या पक्षाचं सोडून द्या पण हा कन्सेप्ट वापरताना कन्सेप्टवर बोलताना हे आजचे राज्यकर्ते जितक्या वाईट पद्धतीने त्याच्यासोबत वागतायत किंवा त्या तत्वाची जी पायमल्ली करणं चालू आहे, अन्यथा नव्या पार्लमेंटचं उद्घाटन जेव्हा झालं सांगण्याची गरजच नाही की या देशात धर्मनिरपेक्षतेचं काय फ्युचर असणार आहे भविष्यात जर हे असंच चालू राहिलं. एक हिंदू धर्माच्या परंपरेनुसार ती पूजा काय जी झाली ती विधी झाला. सिंगोल राजदंड देशाच्या राज्यघटनेनं राजदंड राजमुद्रा सगळं ठरवून ठेवलेलं असताना एक धार्मिक प्रतीक असणारा तुम्ही खुल्यावर तिथं घेऊन आणि तेही सगळ्या त्या मठाच्या मठपतींच्या मिरवणुकीचं नेतृत्व देशाच्या नेतृत्वानं करावं. हे कोणत्या दिशेने जाणारं पाऊल आहे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आमच्यासारखे तुमच्यासारखे जे लोक आहेत त्यांचा आवाज कदाचित तुम्हाला पटणार नाही पण आमचा आवाज वानखेडे सर दिवसेंदिवस क्षीण होत चाललेला जाणवतोय. क्षीण क्षीण होत असेल पण आवाज अजूनही थांबलेला दबलेला नाही. तो कधी पुन्हा उठून उभे राहील उभारी घेईल हा आशावाद मात्र देशातील नागरिकांना नक्कीच आहे. तो आशावाद देशातील नागरिकांना आहे, ती क्षमता देशातील नागरिकांमध्ये आहे. दिवाकर दादा तुम्ही शेजवळकर साहेब तुम्ही प्रजासत्ताकाचा उल्लेख केला. बाबासाहेब म्हणायचे प्रजा सर्वोच्च शक्तिमान आहे. या देशातले नागरिक सर्व शक्तिमान आहेत. नागरिक सर्व शक्तिमान आहे याचा अर्थ जयमंगल धनराजी एकटा शक्तिमान नाही. हे कलेक्टिव्हली या देशातली प्रजा शक्तिमान आहे आणि प्रजा शक्तिमान आहे. त्या प्रजेला माहित असेल नसेल कल्पना नाही परंतु देशातील जनतेच्या मनात लोकशाही मूल्य इतकी खोलवर रुजलेली आहे. त्यांच्या डीएनए मध्ये समतेचं बंधुतेचे झरे आहेत. जेव्हा जेव्हा समता बंधुता न्यायाची हमी देणारी संविधान धोक्यात येतं कशाचा विचार न करता हे देशाची जनता त्याला वाचवण्यासाठी हर प्रयत्न करून बघते. हर प्रकारचे प्रयत्न करून तो प्रयत्न आणून पाडतो. 2024 मध्ये 400चे स्वप्न पाहणाऱ्याला कुठं आणून ठेवलं. देशातील जनता सर्व शक्तिमान आहे जेव्हा बाबासाहेब म्हणतात आणि तो शब्द जर आमच्यासाठी प्रमाण आहे असं आम्ही मानतो त्याचं उदाहरण आहे. आणि आज तर इतकी वाईट अवस्था आहे की बिल काल पास नाही झालं परवा. प्रजा सर्व शक्तिमान हे असं आहे. याला फोड त्याला फोड. आता काल पुन्हा एक फोडलं काल फोड. या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेणं यासाठी गरजेचं आहे बांधवांनो. हे आम्हाला करावं लागेल. ही लढाई लढावी लागेल. हा संघर्ष निरंतर चालणारा संघर्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः सांगतायत. तर हा संघर्ष थोडंफार चांगले दिवस आले, मोबाईल चांगला आहे, कपडे चांगले आहेत, गाडी मिळाली, एसी मध्ये सभा घ्यायला लागलो म्हणून हे काही संघर्ष आपले दिवस बदलले आणि आता काय करायची गरज नाही. जे झोपडपट्ट्यांमध्ये गाव खेड्यामध्ये राहतील ते आंदोलन करत बसतील असं चालणार नाही. सगळ्यात जास्त त्रास आपल्याला होईल. ते लोक अजूनही त्या सवयी जपून आहेत. आज आपल्याला 2 मिनिटं जरी गरमी झाली तर आपल्याला अस्वस्थ व्हायला होते. त्रास आपल्याला जास्त होणार आहे. त्यामुळे जे आम्ही व्हाईट कॉलर जीवन जगण्याच्या सवयी लागून घेतलेली लोक आहोत त्यांना मी दूषण देत नाही पण त्यांच्यावर जबाबदारी यासाठी जास्त आहे
की हे तेच लोक आहेत जे सक्षम आहेत, साधन संपन्न आहे, बुद्धिजीवी आहे, आणि त्या बुद्धिजीवी लोकांच्या वर ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. जर बुद्धिजीवी लोकांनी तुम्ही जी खंत व्यक्त केली 175 पावणे 200 प्राध्यापक असून बुद्धिजीवी वर्ग जर या चळवळीपासून दूर जात राहिला, बुद्धिजीवी वर्गाने जर ही चळवळ चालवायचं काम बंद केलं, प्राध्यापकांच्या मर्यादा असतात सर. तुम्ही आपण एकदम फ्रीलान्सर होता तर आता काय कोणाला भ्यायचं काम नाही, पण नोकरीत असणाऱ्या लोकांच्या आपल्या मर्यादा असू शकतात असं समजून सोडून द्यायचं. नाही तर मग नोकरी सोडून माझ्यासारखं बाहेर पडावं लागतं. हे नाही बंद करू शकत, मी नोकरी सोडू शकतो पण हे नाही. आणि मी वकील माणूस LLB झालेला आहे. भाकरीसाठी मला काही नोकरीवर जिवंत राहण्याची डिपेंड राहण्याची गरज नव्हती म्हणून सोडली आणि बाहेर पडलो. हे बंद नाही करू शकत, हे करावं लागेल. आणि मी नाही केलं तर आमच्या नव्या पिढ्यांना जास्त प्रकर्षाने हा लढा लढावा लागेल, जास्त मोठ्या संकटांचा आव्हानाचा सामना करावा लागेल. योग असा आहे की आज कमीत कमी कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. हे असंच जर आणखी काही वर्ष चालू राहिलं तर कामगार कायद्यात सुधारणा केल्या, तुम्ही पाहिलं सगळ्यांनी. आपण मोठ्या प्रयासाने बाबासाहेबांनी विद्वत्तेच्या बळावर आपल्या जे कामगारांसाठी हिताचे जातीपातीचा विचार न करता, धर्माचा विचार न करता सगळ्या कामगारांसाठी जे आणलं होतं, 40 कामगार कायद्यांना 4 कायद्यामध्ये गुंडाळून हे असं एक करून सगळं पाडावं चालू होतं. या बाबी आम्ही प्रकर्षाने समजून घेऊन, कारण बघा संघर्षाशिवाय पर्याय नाही आपल्याला, हे मला माहिती आहे, तुम्हाला हे चांगलं माहिती. एक कथा आहे, कोंबडा आहे, कोंबडा. संडे आहे ना, रविवार आहे, आता कळलं समजा. एका माणसाने एक कोंबडा आणला विकत. रविवारी कोंबडा कशाला आणतो माणूस? त्याच्यासाठी आणला. कोंबडा विकत आणला त्याने, पण घरी गेल्यावर काही बिघडलं असेल, काही कारण ज्याला बोलवायचं तो आला नसेल, तर त्या कोंबड्याचं त्या दिवशीच टळलं. मग ते टळलं तर हा मालक मोठा हुशार होता, ज्याने कोंबडा आणला. त्या कोंबड्याला म्हणे, यार मी तुला आणलं होतं आज, पण मी आज तुला मारणार नाही, तुला जीवनदान देतो. कोंबडा मोठा खुश झाला, आनंद झाला त्याला. जीव वाचल्यावर कोणाला आनंद नाही आला? तुला मी जीवनदान देईन, पण तुला एक काम करावं लागेल त्यासाठी. काय? तू सकाळी झोपेतून उठल्यावर शान जी बाग देतो ना, बाग ओरडतो ना कोंबडा सकाळी झोपेतून उठल्यावर, ती द्यायची. जर ही अट मान्य असेल तर तुला मी सोडतो. कोंबड्याला वाटलं चालेल, फक्त आवाजच बंद व्हायचा आहे ना, बागच द्यायची नाही ना. झालं, सकाळ झाली, आपला निसर्ग नियमाप्रमाणे उठला, पण पटकन आठवलं आवाज निघाला की हा मारतो आज. तर त्याने काय केलं, मस्तपैकी फक्त मान वर केली आणि पंख फडफडवले, आवाज नाही काढला. ते पाहिलं मालकाने, धरली गचांडी त्याची. अरे मी तुला सांगितलं होतं बाग द्यायचं, मी ओरडलो कुठं? मान वर काढली, पंख फडफडवले, तेच तर बाग देणं आहे. हे करायचं नाही उद्यापासून, नाही तर मारून टाकेल. दुसऱ्या दिवशी कोंबडा उठला, ज्याला पंख नाही फडफडले, फक्त मान वर केली. पाहिलं, मग मान धरली त्याची, आणि तुला मी मारून टाकेल. तुला मी सांगितलं होतं बाग द्यायची नाही, हातपाय हलवायचे नाही, हात वर करायचे नाही, पंख नाही, काहीच नाही. आणि कोंबडा रडायला लागला. अचानक ते सगळं ऐकून कोंबड्याला रडू आलं. तो मालक म्हणाला, काय रे, तुला मी मारणार आहे म्हणून रडायला लागला का? तुझा जीव घेणार आहे, तुला कापणार आहे म्हणून तुला रडायला येते का? तर म्हणतो नाही, तू आणलंच मारायसाठी आहे मला, त्यामुळे मग तू मारणार आहे रडू नाही आलं. पण तुझ्या 2 दिवसाच्या लाचार जिंदगीसाठी मी माझा संघर्ष, माझा ओरिजिनल ओळख लपवून ओरिजिनल ओळख सोडून जीवन जगत असलो, मला माझी स्वतःची लाज येते, त्याचे रडू येते. ज्यांच्या सोबत संघर्ष करायचा, त्यांच्या समोर समर्पण करून कधीही संघर्ष यशस्वी होऊ शकत नाही. ही साधी गोष्ट आंबेडकरी लढ्यातून आम्ही शिकलेलो आहोत.
काहीही जीवनातला आम्हाला संघर्षाशिवाय मिळालेलं नाही. या देशातल्या अल्पसंख्याकांना धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर जे फळं मिळतात, जे प्रोटेक्शन मिळतं, ते देखील संघर्ष करून डॉक्टर आंबेडकरांना संविधान सभेमध्ये प्राप्त करावं लागलं. एका लेखकाने, एका विचारवंताने असं म्हटलं की जर डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहिण्याचं हे महत् कार्य पार पाडलं नसतं तर कदाचित 20 वर्ष अजून आंबेडकर जगले असते. इतका परिश्रम डॉक्टर आंबेडकरांनी त्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी घेतला. एवढा मोठा त्याग आहे, किती मोठं काम आहे. या सगळ्या बाबी इतक्यासाठी महत्वाच्या आहेत असं मी तुम्हाला सांगतोय की या सगळ्या बाबींवर चर्चा होणं खूप गरजेचं आहे. सांगूया आपण अल्पसंख्याक समाजातल्या आपल्या लोकांना हे काय महत्वाचं, सांगूया ओबीसी बांधवांना, मराठ्यांना सांगू, आदिवासींना सांगू, सांगत राहावं लागेल. आणखी किती दिवस प्रबोधन करायचं, आणखी अरे 40 वर्ष संघर्षात असणारा माणूस आंबेडकरवादी लोकमंचच्या माध्यमातून मनात आणलं असतं किंवा परपटत जाणारे असते तर आजकाल गाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या शर्यती लागल्यात आयोजकांमध्ये. 40 वर्ष रस्त्यावर संघर्ष करणारे माणसं, 40, 50 वर्ष लढणारी माणसं आज जर प्रबोधन सभा लावताय याचा अर्थ काहीतरी असेल. हा बोध आम्ही तुम्हाला घेतला पाहिजे की नाही. आज प्रबोधनाची गरज काय नाही तर आपल्या लोकांना, अरे बाप आपल्या इतकं तर प्रबोधन कोणाचंच नाही बाबा, आपलं प्रबोधन खूप झालंय, 50 वर्ष झाले तेच करतोय, 50 वर्ष तेच झालं तेच करतोय, जातं तळतोय आम्ही गोलूच्या बैलासारखं गोल 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 फिरतोय, पोहोचलो अजून कुठंच नाही. या गोष्टी गांभीर्याने समजून घेऊन धर्मनिरपेक्ष भारत हा या संविधानिक शब्दाकडे, संविधानिक मूल्यांच्या आधाराने समजावून सांगण्याची या देशातील नागरिकांना गरज आहे. आणि आज देशातील नागरिकांना देखील हे कळायला लागलंय. मी जाणीवपूर्वक सांगतो, बघा चित्र अत्यंत पॉझिटिव्ह आहे. देशातलं ही निगेटिव्ह बाजू सोडून द्या, पण एक सकारात्मक चित्र या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. शिवाजी पार्कातून संविधानाला आणि लोकशाहीला अस्सल टिंगलटवाळी करणाऱ्यांच्या पोरांना आजकाल लोकशाहीची आणि संविधानाची काळजी वाटायला लागली. हे समाधानकारक चित्र नाही. ज्या लोकांना कधी संविधान आंबेडकरी समाजाचं संविधान दलितांसाठी लिहिलेलं आहे हे मानणारे लोक आज संविधान देशाच्या हिताचंही बोलायला लागले. आंबेडकर दलितांचे मसीहा, आंबेडकर दलितांचे नेते म्हणणारी माणसं आज आंबेडकरांकडे आशेचा किरण म्हणून पाहतायत. भारताचं संविधान आणि आंबेडकरांचं नाव ह्या देशातील नागरिक एक सोल्युशन म्हणून बघतायत. हे आशावादी चित्र देशामध्ये बनत असताना एकीकडे आपल्या चळवळीला बळकट करण्याचे जे मुख्य मार्ग होते, जागृतीसारखे, प्रबोधनासारखे, नेमकं त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होताना चालू आहे. आज देशभरात, महाराष्ट्रातल्या खास करून मी तुम्हाला सांगतो, 14 एप्रिलच्या जयंतीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात व्याख्यानाचे आयोजित करणारे जयंतीचे आयोजक आज डीजे आणि नाच गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये गुंतून पडताना आज या प्रबोधनाच्या कार्यक्रमांची जास्तीत जास्त गरज आहे. लोकांना मोठ्या स्केलवर जागृत करण्याची गरज आहे. या सगळ्या बाबी तुम्ही आम्ही समजून घेऊन भविष्यामध्ये जर हा देश सोन्याची चिडिया होता, सोने की काय सांगायला, त्या तारखा आकडेमोड करणं फार सोपं आहे, पण त्यावर जगताना प्रयत्न करावे लागतात. त्यावर जगण्यासाठी किंमत मोजावी लागते, त्यावर जगण्यासाठी वेळ द्यावा लागतो. हे करणारी आपण सगळी मंडळी आहात. याला एक ऑर्गनाइज्ड, संघटित या प्रयत्नांना जर रूप देऊ शकलो आम्ही तर हे अस्वस्थ झालेले सध्याचे राजकारणी, मला मी सांगतो, ही धर्मनिरपेक्षतेसारखी तत्व, समतेचा विचार, स्वातंत्र्याचा विचार, हे जसजसं बळकट व्हायला लागतं ना तसतसे हे अस्वस्थ व्हायला लागतं. जे सत्तेत आहेत ते सेंगोलला सोडून द्या तिथे, पण त्यांची अस्वस्थता नोटीस करा, अस्वस्थता नोटीस करा. आणि विशेषतः कालच्या पार्लमेंटच्या मतदानानंतरची अस्वस्थता नोटीस करा. हे या देशात समतेचे वारे मोठ्या प्रमाणात पसरत असण्याचं लक्षण आहे.
अर्थात याला उरळून जाण्याची गरज नाही, हे तितकंच खरं आहे. आज ज्यांच्याकडून या देशातील संविधानाला धोका आहे ते प्रचंड शक्तिशाली लोक आहेत. पण जर बाबासाहेबांवर विश्वास आहे आपला आणि बाबासाहेबांच्या संविधानात दिलेल्या त्या शब्दावर विश्वास आहे, प्रजासत्ता, तर त्या शब्दाचा कीस पाडून त्याच्यावर चर्चा करून होणार नाही. प्रजासत्ताकातील प्रजेला जोपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी, त्या संघर्षासाठी तयार करत नाही, नंतर त्या कोंबड्यासारखं रडत बसण्यात काही अर्थ नाही. ज्याच्या सोबत लढायचंय त्याच्यासोबत लढायचंच आहे. काही झालं तरी ते होणार नाही. आणि तो लढा दिवसेंदिवस कमजोर करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. आरक्षणाच्या सारख्या तरतुदी ज्या जाती जातीला जोडण्याचं डॉक्ट्रिन म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचं प्रोडक्ट असं आम्ही म्हणतो, त्या आरक्षणाच्या नावावर मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावले जातात. ज्या शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनचे बेनिफिशियरीज, जे सगळे शेड्यूल कास्टचे म्हणून कधीतरी एकत्र चालायचे, आज उपवर्गीकरणासारख्या प्रकारातून त्या शेड्यूल कास्टच्या लोकांमध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम चालू आहे. ते काय करतायत याच्यावर आपलं नियंत्रण नाही, तो त्यांचा अधिकार आहे. ते काय करतात हा त्यांचा अधिकार असेल, पण आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो की नाही, आमची जबाबदारी आम्ही पार पाडतो की नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि या इतक्या गंभीर प्रश्नावर, या इतक्या गंभीर मुद्द्यावर आज ही चर्चा आयोजित करताना मला वाटतं आयोजकांनी फार विचारपूर्वक हा मुद्दा घेतलेला आहे. फार विचारपूर्वक हा मुद्दा घेतलेला आहे. आंबेडकरी समाज, आंबेडकर जयंती, दलित किंवा बौद्ध अॅट्रॉसिटी, स्कॉलरशिप याच्या पलीकडे विचार करणारे नाहीत असं लोकांना वाटतं. आम्ही या देशावर प्रेम करणारे लोक आहोत. हा देश म्हणून जर देश जिवंत ठेवायचा असेल, हा देश जर हार्मोनियस, एक सौहार्दपूर्ण समाज असणारा देश म्हणून जिवंत ठेवायचा असेल, तर या देशातील धर्मनिरपेक्षतेसारखे हे जे तत्व आहेत, त्या तत्वांचं रक्षण करणं देखील आमची जबाबदारी. आणि ती जबाबदारी आम्ही आंबेडकरांचे, फुले शाहूंचे अनुयायी म्हणून खांद्यावर घेत आहोत. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला या संविधानावर, डॉक्टर आंबेडकरांच्या महत् प्रयासातून या देशाला देश बनवणारं हे संविधान, या संविधानावर आमच्या पूर्ण निष्ठा आहे. एक शायर या संविधानाला कष्टी म्हणतो. कष्टी नाव बोट होडी या काठावरून, ते हे संविधान म्हणजे आमची कष्टी आहे. तो शायर असं म्हणतो की कर्म के पास अगर तलवार, आम्हाला विश्वास आहे या संविधानाच्या आधारावर आमचा या देशाची नैया त्या पैलतीरी जाऊन एक विकसित राष्ट्र निर्माण होण्याचा डॉक्युमेंट आहे. कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूं. कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूं. ऐ जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं. ऐ जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं. लुत्फ उठा रहा हूं तेरी आंख मिचौली का, लुत्फ उठा रहा हूं तेरी आंख मिचौली का. मिलेगी कामयाबी हौसला कमान लिए बैठा हूं. मिलेगी कामयाबी हौसला कमान लिए बैठा हूं. चल मान लिया, चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर 18 वर्ष झाले. चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर गिरबान में सुनहरे साल लिए बैठा हूं. ये गहराइयां, ये लहरें, ये गहराइयां, ये लहरें सब तुम्हें मुबारक. मुझे क्या फिक्र, मैं ये कश्ती बेमिसाल लिए बैठा हूं. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर.